कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेला तिलारी घाट हा घाट जितका निसर्गरम्य आहे तितकाच तो अनेकदा गुन्हेगारांसाठी पुरावे लपविण्याचे ठिकाण देखील आहे। 29 मे 2026च्या सकाळी कुदाळी गावच्या हद्दीतील एका निर्जन झुडपात एक 25 ते 30 वयोगटातील एका अज्ञात महिलेचा रक्ताळलेला मृतदेह काही प्रवाशांना रस्त्याने जाताना दिसला। त्यावेळी प्रवाशांनी त्या मृतदेहाजवळ जाऊन पाहिलं तर त्यांना धक्का बसला। त्यानंतर त्यांनी कोल्हापूर पोलिसांना फोन केला। पोलिसांची टीम तात्काळ तिलारी घाटात पोहोचली। पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा करायला सुरुवात केली। त्यावेळी त्या महिलेच्या अंगावर एकही दागिना नव्हता, पर्स नव्हती, कोणतीही ओळख नव्हती। त्यामुळे ही महिला नेमकी कोण आहे असा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि रुग्णालयात आणला। पण यापुढे ती महिला कोण याचा शोध घेणं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। पोलिसांसमोर हे एक अंधारगुढ होतं की ज्याचा छडा लावण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी थेट महाराष्ट्र ते कर्नाटक अशा 2 राज्यांची सीमा पिंजून काढली। प्रत्येक ठिकाणी त्यांनी मृतदेहाचं वर्णन, फोटो पाठवले। त्यासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि गोव्यातील तब्बल 199 बेपत्ता महिलांची यादी तपासली गेली, पण कोणत्याही प्रकारचा शोध लागत नव्हता। या महिलेच्या बाबतीत शोध लावण्याचं काम पोलीस करत असतानाच शेवटी एका क्रुझर गाडीच्या अपघाताने या केसला असा काही ट्विस्ट दिला आणि या महिलेच्या ओळखीसह त्या महिलेच्या बाबतीत नेमकं गाडीत तिघांनी काय केलं होतं तेच समोर आलं। पोलिसांनी ज्या पद्धतीने तपासचक्र वेगाने फिरवली होती त्याच वेगाने गुन्हेगार देखील त्यांच्या तावडीत त्याच पद्धतीने सापडले। हा गुन्हा करण्यामागे एक अडाणी व्यक्ती नव्हता, तर या गुन्ह्याचा मास्टरमाइंडच एक सरकारी शिक्षक असल्याचं समोर आलं। गुन्ह्यात ज्या पद्धतीने संपूर्ण प्लॅन केला होता त्या प्लॅनमध्ये सरकारी शाळेच्या शिक्षकाचा क्रूर चेहरा पोलिसांनी समोर आणला। कशा पद्धतीने या शिक्षकाने त्या महिलेला संपवलं आणि त्या पाठीमागे मुख्य कारण काय होतं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज। कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात राजकट्टी नावाचं गाव आहे। या गावात बसवराज यलाप्पा कर्नावार वय वर्ष 33 वर्ष हा सरकारी शाळेत शिक्षक म्हणून आपली सेवा करत होता। सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्याचे काही वर्षापूर्वी लग्नही झालं होतं। मात्र लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीशी वाद झाल्यानंतर त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। त्यानंतर बसवाप्पा हा त्या ठिकाणी शाळेत असताना बेळगाव जिल्ह्यातील वटमोरी गावातील गंगवा सत्यवान हंचिमनी वय वर्ष 25 वर्ष या महिलेबरोबर बसवाप्पा याचा परिचय झाला। गंगवा या महिलेचं देखील काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं। मात्र लग्न झाल्यानंतर तिचे आणि पतीचे संसारात नेहमीच वाद होऊ लागल्यानंतर तिने पतीला घटस्फोट दिला आणि ती गावी राहू लागली। गावी राहत असताना बसवाप्पा हा तिच्या संपर्कात आला। बसवाप्पा हा सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्य करत असल्यामुळं गंगावा ही त्याच्याशी जवळीकता साधू लागली। तसं पाहिलं तर गंगावापेक्षा बसवा हा 8 ते 9 वर्षांनी मोठा होता, तरी देखील गंगावाला बसवाप्पाची सरकारी नोकरी आकर्षित करत होती। बसवाप्पा हा देखील पत्नीपासून अलग झाल्यानंतर दुसरं लग्न करण्याच्या विचारात होता। मात्र त्याला गंगावा भेटल्यानंतर दोघांच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या, भेटीगाठी सुरू झाल्या आणि दोघांच्या संपर्कातून दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळायला वेळ लागला नाही। दोघेही अनुभवी होते। दोघांच्या लग्नाचा एक भाग झालेला होता, त्यामुळे दोघांनाही हवा होता शरीर सुखाचा आनंद। गंगावा ही तर बसवाप्पाच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, पण बसवाप्पा हा सरकारी शाळेत नोकरीला असल्यामुळं गंगावर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न त्याला पडला होता। तिच्याबरोबर काही करावं तर पुन्हा अडचणी वाढतील, म्हणून बसवाप्पा हा अंतर ठेवूनच होता। पण एक काळ असा आला की गंगावाने बसवाप्पाकडे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ अशी मागणी करायला सुरुवात केली आणि याच वेळी बसवाप्पा यांचा गंगावाशी संबंध आला। दोघांनी एकांत घालवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून दोघांमध्ये फिरून परत आल्यानंतर संबंध सुरू झाले। दोघांच्या प्रेमाला बहर चांगला आला होता। दोघांच्या प्रेमाला 3 वर्षांचा कालावधी झाला होता आणि त्याच वेळी गंगावाला वाटत होतं की बसवाप्पा याने तिला पत्नी म्हणून स्वीकार करावा। मात्र बसवाप्पा याने गंगावा बरोबर मजा करून घेतली होती, त्यामुळे त्याला आता गंगावापेक्षा दुसरी कोणीतरी तरुणी आयुष्यात आणावी याची चाहूल लागायला सुरुवात झाली होती। त्याविषयी त्याने गंगावाला सांगितलं की मी लग्न करण्यासाठी मुलगी शोधत आहे। सुरुवातीला गंगावाने हे सर्व मनावर घेतलं नाही। तिला वाटलं की बसवाप्पा थट्टा मस्करी करत असेल, पण एक दिवस बसवाप्पाने जी तरुणी लग्नासाठी पाहिली होती तिचा फोटोच गंगावाला दाखवला। त्यानंतर गंगावाचे डोळे उघडले आणि बसवाप्पा खरोखरच लग्न करत असल्याचं तिच्याही लक्षात आलं।
आता मात्र गंगावाचा पारा चढायला सुरुवात झाली होती. मी आतापर्यंत तुला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला, पत्नी सर्व सुख देण्याचा प्रयत्न केला, मग माझ्याबरोबर लग्न करण्याऐवजी दुसरी तरुणी कशासाठी पाहिजे, असं म्हणून दोघांमध्ये भांडण होण्यास सुरुवात झाली. ज्या ठिकाणी बसवाप्पा लग्न करण्यासाठी मुलगी शोधायला जाऊ लागला त्या ठिकाणी गंगावा त्याला अडथळा करू लागली. मी जोपर्यंत तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत दुसरी मुलगी तुझ्या आयुष्यात येणार नाही, अशा प्रकारची धमकी गंगावाने बसवाप्पाला देण्यास सुरुवात केली. बसवाप्पा मात्र दुसरे लग्न करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याला आता गंगावाचा कंटाळा आला होता. 5 वर्षापासून गंगावाबरोबर बसवाचे संबंध चालू होते. गंगावाने असं धमकी दिली की दुसरं लग्न जर केलं तर तुझ्यावर पोलिसांमध्ये तक्रार करील. आता मात्र बसवाप्पा हैराण झाला होता. जर गंगावाने तक्रार दिली तर आपली नोकरी जाईल आणि पुन्हा जेलची हवा खावी लागेल. त्यामुळे बसवाप्पाने लग्नासाठी मुलगी पाहणं बंद केलं आणि गंगावासोबत प्रेमाने तो वागू लागला. तुझ्यासोबत आयुष्य काढतो असं म्हणून काही दिवस बसवा प्रेमाने त्या गंगावासोबत वागू लागला. आणि 25 मे 2026च्या त्या दिवशी बसवाप्पा याने गंगावाला सांगितलं की आपल्याला खूप दूर फिरायला जायचं आहे, तू तयार होऊन ये, गाडी केलेली आहे, त्या गाडीत आपल्याला जायचं आहे. त्यानुसार शिक्षक बसवराव यलाप्पा कर्णावर, साथीदार यलाप्पा महिलाप्पा कर्णावर आणि लगमाप्पा अकलंगी वय 37 वर्षे राहणार केचनकट्टी या सर्वांनी एक क्रुझर गाडी घेतली आणि सर्वजण महाराष्ट्राच्या दिशेने फिरायला म्हणून निघाले. 29 मे 2026च्या सकाळी कुदाळी गावच्या हद्दीतील एका निर्जन झुडपात 25 ते 30 वयोगटातील एका अज्ञात महिलेचा रक्तळलेला मृतदेह काही प्रवाशांना रस्त्याने जाताना दिसला. 29 मे रोजी मृतदेह सापडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घाटातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाची हिंट त्या ठिकाणी मिळाली. 25च्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास क्रुझर गाडी घाटातून गोव्याच्या दोडामार्गे दिशेने जात असल्याचं त्यांना दिसलं. पण धक्कादायक म्हणजे अवघ्या 20 मिनिटात तीच गाडी पुन्हा उलटी होऊन तिलारीच्या दिशेने परत आली. पोलिसांनी जेव्हा त्या गाडीचा नंबरचा माग काढला तेव्हा समजलं की 25 मेच्या रात्रीच कोदाळी गावाजवळ या क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला होता आणि तिचा चालक बाबू हा जखमी होऊन रुग्णालयात सध्या उपचार घेत आहे. पोलिसांचा संशय बळावला होता की हा अपघात होण्याच्या अवघ्या काही मिनिटांआधी या गाडीत काहीतरी भयंकर घडलं होतं. याच दरम्यान गंगावाच्या कुटुंबियांनी गंगावा 3 दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार बेळगाव पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार कोल्हापूर पोलीस एका बाजूने गाडीचा तपास करत होते तर दुसऱ्या बाजूला बेळगाव पोलिसांच्या मदतीने तिथले CCTV फुटेज तपासले जात होते. शेवटी बेळगावच्या एका बेपत्ता तक्रारीवरून गंगावाची ओळख पटली. CCTVमध्ये गंगावा गायब होण्यापूर्वी एका तरुणासोबत दुचाकीवरून फिरताना दिसली होती. पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता तो बसवराज यलाप्पा कर्णावर असल्याचं समोर आलं. तेव्हा या प्रकरणाचं गूढ उकलायला सुरुवात झाली. बसवराज आता स्वतःचं दुसरं लग्न ठरवत होता, पण गंगावा त्याच्या आयुष्यातून बाजूला होण्यास तयार नव्हती. ती त्याच्या प्रत्येक लग्नाच्या बोलणीत अडथळे निर्माण करत होती आणि याच रागातून बसवराजने आपल्या 2 नातेवाईकांच्या मदतीने गंगावाचा काटा काढायचा निर्णय घेतला. 25 मेच्या रात्री बसवराजने गंगावाला फिरायला जाण्याच्या बहाण्याने बेळगावहून एका भाड्याच्या क्रुझर गाडीत बसवलं. गाडी बेळगाववरून तिलारी घाटाकडे निघाली आणि प्रवासादरम्यान गाडीतच त्यांच्यात जोरदार वाद झाला. आधीच तयारीत असलेल्या बसवराजने दुचाकीचा एक लोखंडी जड पाईप काढला आणि चालत्या क्रुझरमध्येच गंगावाच्या डोक्यात सपासप वार करायला सुरुवात केली. जास्त रक्तस्राव झाल्याने गंगावाच्या गाडीतच मृत्यू झाला. तिचा मृतदेह तिलारी घाटात त्यांनी फेकून दिला आणि पळताना घाबरलेल्या चालकामुळे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या सर्व माहितीच्या आधारे गुन्ह्याची कबुली मिळताच पोलीस कोल्हापूर LCBच्या सागर वाघ यांच्या पथकाने सोनोळी फाटा येथे सापळा रचला आणि मुख्य आरोपी शिक्षक बसवराज कर्णावर, त्याचे साथीदार यलाप्पा कर्णावर आणि लंगाप्पा अकलंगी या तिघांनाही बेड्या ठोकल्या. जखमी चालकालाही लवकरच अटक केली जाईल असं देखील सांगितलं जात आहे. अत्यंत आव्हानात्मक असलेला या गुन्ह्याचा छडा अवघ्या काही दिवसात लावल्याबद्दल कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकाने तपास पथकाला 50,000 रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलंय. मित्रांनो, 5 वर्षे ज्या महिलेसोबत संसार मांडला होता तिला केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि लग्नासाठी एका शिक्षकाने अशा क्रूर पद्धतीने संपावं का? यासाठी यापेक्षा मोठी दुर्दैवी गोष्ट कोणती? या नराधम शिक्षेला काय शिक्षा झाली पाहिजे? तुम्ही कमेंटमध्ये नक्की मत व्यक्त करा. क्राईम जगातील अशा खऱ्या आणि थरारक कथांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.